वेलकम बॅक टू एलियानास किचन। तर आज आपण एकदम चटपटीत असे चीजी मटन खिमा कबाब बनवत आहोत। ही रेसिपी बनवायला एकदम सोपी, रेसिपी नेहमीपेक्षा वेगळी आहे, प्रमाणबद्ध आहे। तर ह्या मस्त अशा चटपटीत रेसिपीला सुरुवात करूयात। तर ही रेसिपी बनवण्यासाठी अर्धा किलो मटणाचा खिमा स्वच्छ धुवून याचं पाणी काढून घेतलेलं आहे। एका कुकरमध्ये 1 चमचा बटर घ्यायचं, यामध्ये धुतलेला खिमा आणि पाव किलो बटाटे याचे साल काढून क्यूब्समध्ये कट करून घेतलेले आहेत। आता ह्या दोन्ही गोष्टी बटरवर 5 मिनिटं परतून घ्यायच्या। यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं आणि 5 मिनिटं यावर झाकण ठेवून याची वाफ काढून घ्यायची। याची वाफ होते तोपर्यंत एक वाटण करूयात। मिक्सरच्या भांड्यात 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या, 1 इंच आलं आणि 6 ते 7 हिरव्या मिरच्या पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे। तर मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तर ताजी आलं लसणाची पेस्ट तयार आहे। तोपर्यंत खिम्याला छान पाणी सुटलेलं आहे। तर अंगचं पाणी किती सुटतं यावरच वरून पाणी घालायचं आहे, कारण खिम्यामध्ये जास्त पाणी राहता कामा नये। तर अर्ध्या कपाला देखील कमी पाणी मी घातलेलं आहे। आता 4 ते 5 शिट्ट्या होऊन द्यायच्या आहेत। तर कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत काही मसाले या ठिकाणी काढलेले आहेत। मसाल्यांचं प्रमाण हे मी यूज करताना तुम्हाला सांगेल। तर कुकर थंड झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता बटाटा आणि खिमा व्यवस्थित शिजलेला आहे। आता स्मॅशरच्या साहाय्याने या दोन्ही गोष्टी आपल्याला एकजीव करून घ्यायच्या आहेत, स्मॅश करून घ्यायच्या आहेत। तर या ठिकाणी एक गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवायची की खिम्यामध्ये अजिबात पाणी राहता कामा नये आणि खिमा शिजल्यानंतर देखील तुम्ही पाहू शकता यामध्ये अजिबात पाणी नाहीये। आता यामध्ये अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धने पावडर, 2 चमचे आलं लसणाची पेस्ट आणि 2 चमचे बटर घालायचं आहे। गॅस चालू करायचा आणि मीडियम फ्लेमवर ह्या सर्व गोष्टी एकजीव करून घ्यायच्या आहेत। तर खिम्याचा कलर, टेक्स्चर काय मस्त आलेला आहे तुम्ही पाहू शकता। शेवटी यामध्ये अर्धा चमचा चाट मसाला आणि कोथिंबीर घालायची, व्यवस्थित मिक्स करायचं आहे। गॅसची फ्लेम बंद करायची आणि यामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस घालायचा। हे व्यवस्थित मिक्स करून मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। मिश्रण थंड होतंय तोपर्यंत कोटिंगची तयारी करूयात। यामध्ये मी 2 अंडी घेतलेली आहेत। यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि हे व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। तर वरच्या कुरकुरीत कोटिंगसाठी मी या ठिकाणी कॉर्नफ्लोअर वापरलेला आहे, ब्रेड क्रम्स किंवा मैदा वापरलेला नाही। तर खिम्याचा एक छोटासा गोळा घ्यायचा, असा लांबट आकारामध्ये पसरून घ्यायचा। आतमध्ये तुम्हाला हवं तेवढं चीज यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे अशा पद्धतीने रोल करून घ्यायचं आहे। अगदी झटपट रोल बनवून तयार होतात, हाताला किंवा खाली अजिबात चिकटत नाही। तर अशा प्रकारे मी सर्व रोल करून घेतलेले आहेत। आता हे रोल किंवा हे कबाब आपल्याला फ्रीजमध्ये 10 ते 15 मिनिटांसाठी ठेवायचे आहेत। कबाब सेट झाले की हे कबाब अंड्यामध्ये घोळवून कॉर्नफ्लॉवरमध्ये असे कोट करून मीडियम आचेवर शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत। तर तुम्ही पाहू शकता अगदी 2 ते 3 चमचे तेलामध्ये हे कबाब छान कुरकुरीत फ्राय होतात। मीडियम आचेवर 5 ते 7 मिनिटं लागतात हे कबाब फ्राय होण्यासाठी। तर वरचं आवरण किती कुरकुरीत झालेलं आहे तुम्ही पाहू शकता। चारी बाजूनी व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे आणि आपले चटपटीत गरमागरम चीजी मटन खिमा कबाब तयार आहेत। सर्व करूयात शेजवान चटणी, मेयोनीज किंवा चटपटीत अशा पुदिन्याच्या चटणी बरोबर एक नंबर लागतात। तर छोट्याशा पार्टीसाठी, मुलांच्या बर्थडे पार्टीसाठी एकदम चटपटीत असा हा स्टार्टरचा पदार्थ एकदा नक्की करून पहा। किती चीजी झालेला आहे तुम्ही पाहू शकता आणि वरचं आवरण एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम टेंडर आणि ज्युसी हे कबाब तयार झालेले आहेत। काही टिप्स या ठिकाणी सांगितलेल्या आहेत, या टिप्स फॉलो करून ही वेगळी रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर आणि एलियानास किचनला सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग अँड टेक केअर।